आता 6 तारखेला आषाढी एकादशी येते आणि त्या अनुषंगाने आपल्या शहरातून किंवा शहराच्या आजूबाजूच्या परिसरातून पायदिंडी निघते आणि आपल्या इथे एकच प्रसिद्ध मंदिर आहे बिर्ला मंदिर. तर त्या अनुषंगाने आपल्या रस्त्यामध्ये खड्डे की खड्डेच रस्ते अशी परिस्थिती निर्माण झालेली. पण याची जी कल्पना आहे हे आयुक्त मॅडमच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्या पत्रावर नोट केलेली की जिथे जिथे ते प्रमुख रस्ते आहेत ते तातडीने भरण्याचे त्यांनी ते बोलले संबंधिताला आम्ही आदेश देतो आणि त्वरित भरायला लावतो आम्ही. परंतु रस्त्यात एवढे खड्डे पडत असताना जे शहर अभियंता आहे किंवा पीडब्ल्यूडीचे जे इंजिनियर्स हे काय करतात मग यांना या जे लोकांचे जे गरजा आहेत याकडे त्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. या खड्ड्यामधून बाईक स्वार पडतात, वृद्ध आहेत, महिला आहेत, त्या पडून खड्ड्यामध्ये पडून त्यांना दुखापत झालेले अपघात होतात. पण या महत्वाच्या गंभीर प्रश्नाकडे इंजिनियर लोकांना लक्ष देण्याचा वेळ नाही. परंतु जेव्हा कधी अशी चौकशीची वेळ येते किंवा त्यांच्यावर काय गदा येणार आहे असं त्यांना कळालं की मग ते व्हीआरएस लगेच पुढे पत्र काहीतरी कारण दाखवून आणि व्हीआरएस मागतात. परंतु आम्ही आयुक्त मॅडमना सांगतो की असं काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला तुम्ही व्हीआरएस देऊ नये. आयुक्त मॅडमला आज आम्ही ते आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मातेची जी आम्ही मूर्ती भेट दिली की प्रशासनाला आता जाग आली पाहिजे की दिंडी जवळ येते आणि त्या दिंडीच्या निमित्ताने लोकांना पायी चालताना त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर खड्डे बुजवले जावे याकरता मॅडमला आठवण देण्याकरता आम्ही खास विठ्ठल रुक्मिणीची म्हणजे पांडुरंगाची मूर्ती भेट दिली.